नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीबाबत एक नवीन अपडेट बघणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषदेच्या ऑलमोस्ट सर्व परीक्षा संपुष्टात आलेल्या आहेत आणि आता निकाल लागायला सुद्धा सुरुवात झालेली आहे। काही संवर्गांचे निकाल लागलेले आहेत तर काही संवर्गांचे निकाल अजूनही जिल्हा परिषदेने लावलेले नाहीत। लवकरच सर्व परीक्षांचे निकाल लागतील, परंतु आतापर्यंत ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक पदांसाठी परीक्षा घेण्यात आलेली नाही। याबाबत एक नवीन बातमी आलेली आहे। ही बातमी तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा। ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकच्या परीक्षा कधीपर्यंत होऊ शकतात हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, परंतु त्याआधी आपण आजची बातमी बघून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली बातमी आहे। आरोग्य सेवक ग्रामसेवकांच्या पदभरती प्रक्रियेसाठी शासनाला मुहूर्त मिळून राहिलेला नाही, अशा प्रकारची ही बातमी आहे। लाल फिताशाहीने कारभार सुरू आहे, अशा प्रकारचे सुद्धा आरोप करण्यात आलेले आहे। यामध्ये जे महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत तेच मी तुम्हाला वाचून दाखवतो। यामध्ये हे बघा, पेसा क्षेत्राच्या मुद्द्यावरून ब्रेक लागलेला आहे, अशा प्रकारची इथे माहिती देण्यात आलेली आहे। तुम्हाला माहिती आहे की पेसा क्षेत्र आणि नॉन पेसा क्षेत्र वाद सुरू आहे। पेसा क्षेत्र आरक्षणावरून कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि यामुळे पेसा क्षेत्राचे निकाल सुद्धा लंबित ठेवण्यात आलेले आहे। तलाठी भरतीमध्ये सुद्धा या कोर्ट केसमुळे आतापर्यंत पेसा क्षेत्र तलाठी भरतीचा निकाल लावण्यात आलेला नाही आणि याच मुद्द्यावरून ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरती प्रक्रियेला ब्रेक लागलेला आहे, अशा प्रकारची बातमी इथे देण्यात आलेली आहे। आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगून देतो बघा, भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली नाही, म्हणजे सुप्रीम कोर्टाने बघा भरती प्रक्रियेला स्थगिती दिलेली नाही। सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहे की अंतिम टप्पा वगळता तुम्ही पदभरती घेऊ शकता। अंतिम टप्पा म्हणजे कट ऑफ असेल, रिझल्ट असेल, नियुक्ती असेल, तर याला बघा अंतिम टप्पा म्हणतात, परंतु एक्झाम कंडक्ट करणे म्हणजे अंतिम टप्पा नव्हे। एक्झाम कंडक्ट तुम्ही करू शकता। सुरुवातीचा टप्पा म्हणजे फॉर्म भरून घेणे, त्यानंतर परीक्षा कंडक्ट करणे, त्यानंतर बघा अंतिम टप्प्यामध्ये निकाल लावण्यात येतो, ठीक आहे। तर सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे इथे बघा, अंतिम टप्पा वगळता पदभरती घ्यावी, अशा प्रकारचे आदेश न्यायालयाने दिलेले आहे। तरी सुद्धा शासनाकडून आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा निर्णय यावर घेण्यात आलेला नाही। परीक्षेचे वेळापत्रक सुद्धा देण्यात आलेले नाही। जर परीक्षेचे वेळापत्रक वेळेवर देण्यात आले नाही आणि जर आचारसंहिता लागू झाली, तुम्हाला माहिती आहे की लोकसभेचे इलेक्शन आहे, ऑलमोस्ट एप्रिल महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकते। ओके, कन्फर्म नाही, परंतु एप्रिल महिन्यामध्ये आचारसंहिता लागू शकते आणि जर वेळापत्रक प्रसिद्ध केले नाही तर मग आचारसंहितेमध्ये एक्झाम घ्यायला प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो। नॉर्मली बघा, फॉर्म भरल्यानंतर आचारसंहितेमध्ये सुद्धा एक्झाम होऊ शकते, त्याबाबत तुम्ही काळजी करू नका। परंतु वेळापत्रक जाहीर झालेले असेल तर कुठलीही प्रॉब्लेम एक्झाम घ्यायला होणार नाही। म्हणून विद्यार्थी मागणी करून राहिलेले आहे की लवकरात लवकर तुम्ही वेळापत्रक जाहीर करायला पाहिजे आणि पदभरती घ्यायला पाहिजे, म्हणजेच एक्झाम तुम्ही कंडक्ट करायला पाहिजे। आणि पेसा क्षेत्र निकाल जर कोर्टामध्ये लागला नाही, लवकरात लवकर त्याचा निकाल जो आहे तो लागला नाही, तर तुम्ही कट ऑफ किंवा ज्याला आपण म्हणतो निकाल तुम्ही पेंडिंग ठेवू शकता, ज्याप्रमाणे तलाठी भरतीसाठी निकाल पेंडिंग ठेवण्यात आलेला आहे। कारण कोर्टामध्ये केस असेल तर शासन किंवा कुणीही काहीही करू शकत नाही, म्हणून जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही एक्झाम कंडक्ट करून ठेवा, परीक्षा घेऊन ठेवा आणि निकाल तुम्ही पेंडिंग ठेवू शकता, अशा प्रकारची मागणी विद्यार्थ्यांतर्फे होऊन राहिलेली आहे। आणि यामागे कारण सुद्धा असेच आहे, कारण ग्रामसेवक पदासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे। ज्या विद्यार्थ्यांना 12वीमध्ये 60% वर पर्सेंटेज असतील, म्हणजेच फर्स्ट क्लास तो विद्यार्थी असेल, ते सर्व विद्यार्थी ग्रामसेवक पदासाठी एलिजिबल होते। म्हणून बघा, तलाठी भरती एवढे फॉर्म ग्रामसेवक पदासाठी आले नाही। जर ग्रामसेवक पदासाठी 12वीमध्ये फर्स्ट क्लास म्हणजे 60% अट त्यांनी घालून दिलेली नसती, तर तलाठी भरतीमध्ये ज्या प्रमाणामध्ये फॉर्म आलेले होते, तुम्हाला माहिती आहे की 10 लाखाच्या जवळपास फॉर्म तलाठी भरतीसाठी आलेले होते, तर एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामसेवक पदासाठी सुद्धा फॉर्म आले असते, परंतु 12वीमध्ये 60% अट घातल्या कारणाने एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामसेवक पदासाठी फॉर्म आले नाही आणि विद्यार्थ्यांचे चान्सेस यामुळे वाढलेले आहेत। म्हणून जे विद्यार्थी तलाठी भरतीमध्ये फेल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामसेवक भरती एक बघा आशेचा किरण आहे। त्यांना आशा आहे की आम्ही
ग्रामसेवक पोस्ट काढू शकतो. म्हणून विद्यार्थी मागणी करून राहिलेले आहेत की लवकरात लवकर टाइम टेबल प्रसिद्ध करण्यात यावा, नाहीतर आचारसंहिता लागून प्रॉब्लेम होऊ शकते. आणि पेसा क्षेत्र निकालाची वाट बघू नये, परीक्षा कंडक्ट करून ठेवा. आणि परीक्षेच्या सोबतच बघा कोर्टाचा निकालसुद्धा येऊन जाणार आहे. ठीक आहे, तर ही खूप महत्त्वाची बातमी होती, म्हणून ही बातमी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. यावर तुमचे काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या आणि अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात, म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.